नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण अखेर डीए वाढला, राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, इतका झाला महागाई भत्ता याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भरपाईमध्ये 3% वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सुधारित दर 1 जुलै 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारच्या निर्णयानुसार वाढीनंतर महागाई भत्ता 58% इतका होणार आहे. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा. या वाढीचा थेट फायदा सुमारे 49.19 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.72 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. यामुळे केंद्राच्या तिजोरीवर 10,083.96 कोटी रुपये इतका अतिरिक्त भार पडणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले. महागाई भत्ता आणि महागाई भरपाई वाढ 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केली जाते. दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई दराच्या आधारे या भत्त्याचा फेर आढावा घेतला जातो. जुलै ते सप्टेंबर महिन्यात या महिन्यांचे वाढीव भत्ते ऑक्टोबर महिन्याच्या पगारासह कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम राज्य कर्मचारी वर्गावरही होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारही राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महामंडळ कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांसाठी हीच वाढ लागू करण्याच्या तयारीत आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होण्याची शक्यता असून याच बैठकीत महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.